मशाल येईल असा अंदाज. मशाल माहोल तर आता एकनाथदादा पवारच्या पाठीशी आहे. हां एक नवीन चेहरा आमदार प्रताप पाटील चिखलीकर. होणार का हां होणार 100%. एकनाथ दादा म्हणजे एकनाथदादा पवार. दादा म्हणाले एकनाथ दादा बरं होतं जरांगी पॅटर्न प्रताप पाटील चिखलीकर. हवा बाकीचं आम्हाला कोणाची धोंडे सरकारला पडदराव पडलेला शिव पर्याय. आपण आहोत लोहा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव पेनूर येथे. पेनूर येथील सर्वसामान्य जनता काय विचार करते, सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. निवडणूक कोणत्या दिशेने जाते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. काय नाव आहे तुमचं? बरं, काय परिस्थिती गावामध्ये? काय नाही बघा, आम्ही प्रतापला मतदान करणार. प्रतापला बरं, येतील का प्रताप निवडून? असो काय पण शेवटी भाऊ आहे ते दुश्मन राहू दे आमच्या गावात आणि आम्हाला जीवन मारू दे, आपल्या मतदान आमच्या करणार. प्रतापला तेच हो. बरं, अनेक जण आहेत आपल्यासोबत. मामा काय नाव आपलं? वसंत गवते. गवते साहेब, काय भावकी मोठी आहे तुमची इथं? हो काय आता निवडणूक आहे, आहे. नेते येत असतील, आश्वासन देत असतील, काय माहीत नेते मंडळी? कोणी नेत्याला कोण्या पक्षामध्ये एका पक्षामध्ये नेता राहिला कोणता, कोण्या पक्षाला म्हणून मतदान करावं बरं, आम्हाला हेच कळणार जनतेला झालंय. हे मान्य नाही जे पक्ष बदलाले. पक्ष बदलालेत हे मान्य नाही. एक पहिली गोष्ट, आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला ह्या एसटी फुकट केली, फ्री केली. आमच्या गावाला एसट्या किती येतात सांगा बरं? किती येतात? एकही नाही. एसटीच नाही. बाकी काय एकही नाही एसटी. फ्री करा, माझ्या गाडीला काढे घेते ना तिकीट. काला काढे तिकीट फ्री. बरोबर आहे. 2022ला फडणवीस म्हणलं होतं घरकुल समजायला. घरकुल दिले की सगळ्याला? कोण म्हणलंय? आमच्या गावात विचारा किती घरकुल आले ते. हां, किती आले ते विचारा की. एक रस्ता नाही, रस्त्यासाठी अर्धा रस्ता लयाचा केला आणि अर्धा आमदारांना आडीलाय. म्हणजे का आडीला त्यानं? याचे पैसे मला पडाव काही, माझी पाठी लावा म्हणाली इथं. हां, माझ्या नावावर मी सरकार रस्ता केला म्हणून. पुन्हा अजून रस्ते नाहीत, नळाचं पाणी नाही प्यायला. कशी रे आता हे सगळं करून देणारा माणूस कोणता आहे? कोणतं सरकार? कोणताच नाही. ही खुर्ची अशी बेकार आहे, या खुर्चीवर गेल्याबरोबर बदलते ते. मग आता कसं करावं लागेल? खरं मतदानच करायचं नाही कोणाला. हां, काय करायचं मतदान करायची? त्याच्या 500 रुपयासाठी आम्ही त्याला मतदान करू. त्याला 2 लाख रुपये महिना पडाला. नोटाला करायचं मतदान? मग कोणालाच करायचं नाही, नोटालाही करायचं नाही. त्या 2000 काय झालं आमचं? सोयाबीनला भावच्या लोकशाही काय करायचं? लोकशाही असेल तर हो, त्याला कोणाला द्यायचं नाही. काय म्हणून द्यायचं कोणाला? मतदान द्यायचं, पैसे घ्यायचे नाही, मतदान द्यायचं नाही, मतदानात जायचं नाही. बरं, हां, अनेक जण आहेत आपल्यासोबत. काय नाव आपलं? काय मित्रा, काय वातावरण गावामध्ये? चांगले आहे सध्या. कोणाचं आहे वारं? मशाल पेटणार का? भेटणारच. बरं, कशामुळं मशाल? तिसरा पर्याय समजायला देऊन बघितलं, तिसरा पर्याय. बरं, अनेक जण आहेत. काय नाव आपलं? कळा, काय नाव आहे सर आपलं? संतोष संभाजी लोखंडे साहेब, काय कुठं दौरा? कुठे नाही, गावातच आहे. गावातच आहे. काय परिस्थिती गावामध्ये? काय नाही, निवडणूक आहे. मशाल येईल असा अंदाज. मशाल, बरं, अंदाज आहे तसा. काय सर, काय झालंय? काय माहोल, काय माहिती पेनूरची जनता? माहोल तर आता एकनाथदादा पवारच्या पाठीशी आहे. हां, एक नवीन चेहरा. अच्छा. आता हे जे राजकारणी आहेत ते बरेच दिवस झाला आहेत ना, सर्वांनी बघितलं त्यांना. अच्छा, नवीन काहीतरी एक बदल म्हणून. आणि एकनाथ पवार हे पुण्यातून आलेत. तिथलं जे काही विकासाचं रोल मॉडेल आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये हे करतील. ही एक सगळ्यांना एक आत्मविश्वास आहे. बरं, काय मित्रा, काय नाव आहे? रामगवती. सांग, कोणाची हवा? फिक्स आमदार प्रताप पाटील चिखलीकर. होणार का? हां होणार 100%. काय फिक्स माहीत आमदार असले ना पोरं सोडायचे आमच्या काय मित्रा, काय नाव आहे? अविनाश. काय माहोल, काय माहिती पेनूरची जनता? बोला. पेनूरची जनता आता प्रत्येक जनता हुशार झाली मतदार. सोयाबीनला भाव नाहीत आणि तेलाला भाव 150 झाला. तर आणि पेट्रोल महागले आणि गॅस फुकट दिले, गॅसचे भाव वाढून ठेवले. जनता हुशार झाली. मतदान कोणाला करायचं? मग मतदान हे नवीन चेहराच होता. कोण आहे नवीन चेहरा? नवीनच कोणीतरी, पण पहिला खासदार आमदार होणार नाही. कोण होणार आहे? नवीन अपक्ष, त्यांनाच मतदान जास्त होईल अशी म्हणजे अपेक्षा. बरं, काय माहोल नेते? काय माहिती पेनूर? काय माहोल आहे काय नाही, तुफान आहे प्रताप पाटला.
तुफान आहे. हा तुफान आहे प्रताप पाटलाचं. प्रताप पाटलाशिवाय काही पर्यायच नाही. हां. उलट आम्ही लोकसभेला प्रताप पाटलाला खासदार करून चूक झाली आमची. अच्छा. कशी झाली चूक? हां. खंदार लोयावर इथं माकडानं कब्जा केलाय. इथं वाघ पाहिजे बरं. आणि आता वाघ इथं मैदानात उतरला. आता एक बी थांबणार, सगळी लांडगी पळून जातात आता. हां. हा येतील का प्रताप पाटील म्हणजे विषय आहे काय? येतील निवडून? निवडून काय बघा तुम्ही, लीड 80,000ची लीड येईना गेली तर मला एडकी म्हणू नका. बरं. काय मामा काय चालय? अच्छा. काय वातावरण काय मग? बरं आहे. पेनूरची जनता काय म्हणाली? सध्या काय आता मतदान हां. काय हवा कोणाची आहे गावामध्ये? एकनाथ दादा. बरं. काय नेते? नमस्कार. नमस्कार. काय चालय? मी आपल्या समोर आलेला आहे. हो. कुठे आहे दौरा? लोह्याला चाललो. बरं. काय माहोल काय माहिती पेनूरची जनता? माऊल म्हणजे नवीन चेहरा द्यावा असं आमची इच्छा आहे. कोण आहे नवीन आणि चेहरा? नवीन चेहरा म्हणजे एकनाथदादा पवार. हां. एकनाथदादा पवार म्हणजे असे आहेत हं. की त्यांनी जे काही युवक आहेत हां. ते कामाला लावलेले आहेत. बरं. कुठल्या युवकाला कुठल्या धाब्यावर दारू प्याला किंवा कुठला मटका खेळायला किंवा गुटखा खाला बळी पाडलेले नाही. बरं. आणि वाघ म्हणणे हे सोडून द्या. हां. वाघाचं कातड जर लांडग्यावर टाकलं ते वाघ होऊ शकत नाही. ते त्याला वाघ रक्ताचाच वाघ लागतो. त्यासाठी मी एकनाथदादा पवारचा समर्थक आहे. बरं. काय वारं कोणाचं आहे? हां. अनेक जण आहेत आपल्यासोबत. सर्वसामान्य जनता काय विचार करते, सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्याचं. काय मित्रा काय नाव आहे तुझं? हां? इकडे द्या, ऋषी इकडे द्या. नाव तर सांगते तुझं काय? जनार्दन. बरं. काय करतो जनार्दन? काही नाही, शेती. शेती कशी आहे परिस्थिती शेतीची? शेतीची काय परिस्थिती? पाणी कसं आहे माहोल आता? निवडणूक आहे. काय म्हणाली निवडणूक? जनता काय म्हणाली? निवडणूक काय आता एकनाथ दादा म्हणाले. एकनाथ दादा. बरं. काय नेते काय चाललंय? काय नाही बघा. काय दस्ती घातल्या शिवसेना काय? नाही हां. भगवी दस्ती आहे शिवसेनेला, का बांधलेली दस्ती नाही आधी म्हणत होते भगवी दस्ती म्हणजे नाही शिवसेना. म्हणत होते पहिलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा. हां. आता आता काय चाललंय निवडणुकीमध्ये? आता आमच्या गावात जरांगे पॅटर्न चालते बघा. काय माहिती जरांगे पाटील? जरांगे पाटील आता देतील, न्यूज सांगतील. बरं. ज्याच्या मनात आहे, हं. जे योग्य वाटेल हां. त्याला करा म्हणाले. कसं देतील? कसं निर्णय होणार आहे ते? त्यांनी तर निर्णय माघार जे ना- घेतली, उमेदवार दिले ते माघार घेतली. माघार घेतली. जरांगे पाटील जे योग्य निर्णय घेतील हं. ते आम्हा जनतेला मान्य आहे. मराठा काय निर्णय समाजाला. घेतील हे तर सांगा ना. आता तुम्हाला काय वाटतंय की ज्यानं जरांगे आमच्या पाटील- आरक्षणाला विरोध केलाय हां. त्याला 100% आम्ही पराभूत करणार. पाडापाडीचं राजकारण पाडापाडी करायचं. राजकारण करायचं. बरं. अनेक जण आहेत आपल्यासोबत. काय म्हणते विचार? काय मित्रा काय नाव आहे? मुंजी चव्हाण. बरं. काय परिस्थिती? निवडणूक आहे. नेते येत असतील गावात, यायलेत की? दररोज एक नेता गावात आहे हो. हां. काय म्हणाले? सकाळी एक यालाय, संध्याकाळी एक यालाय. सकाळी काही लोकांचा परेस होते एकाकर, संध्याकाळी काही लोकांचा परेस होते एकाकर. हां. अच्छा. काय माहोल काय आहे मग मतदारसंघात? सध्या माहोल चांगला आहे. कोणाचा आहे माहोल? प्रताप पाटील चिखलीकर. हवा? बाकीचं आम्हाला कोणाची हवा आहे कोणाचं काय हे माहिती नाही. बरं. पण आमच्या गावामध्ये प्रताप पाटील चिखलीकरचं चांगलं चालू आहे. चांगलं चालू आहे काय? बरं. अच्छा. काय नाव आपलं? कुठले आहेत तुम्ही? पूर्ण. काय कसं आहे आपलं पूर्ण्यामध्ये? पूर्णेचं काय श्रृंखला त्रिशृंखला चालू कोण आहे कोण आहे सध्याला. उमेदवार? बंड आपले हे विशाल कदम आहे हां. आणि घनदाट मामा हां. आणि गुट्टे साहेब आहे. बरं आहे. तिघरंगी लढत आहे समजा. कोण मारल बाजी तिघामध्ये? तिघामध्ये तर विशालचं आहे जरा. विशाल. मराठा उमेदवार असल्यामुळे. हा, मराठा उमेदवार आणि सपोर्ट आहे जरा सध्या. विद्यमान आमदार येणार आहेत कुठे? आणि घनदाट मामा बी आहे थोडासा वंचित वंचित आहे. वंचितमध्ये. बरं. काय कशी आता पूर्णामध्ये तसं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं? त्रिशृंखला आहे त्रिशंखला सध्याला. आहे. हा. किती काही नशीब? सांगता येत नाही. काही सांगता येत हा, काही सांगता येत नाही. बरोबर. अनेक जण आहेत. कुठे आहेत ज्येष्ठ नागरिक? ज्येष्ठ नागरिकांचे मत घ्या असं लोकांचं म्हणणं आहे. ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत इथं. आपण गावातील ज्येष्ठ नागरिक युवकांचं म्हणणं आहे ज्येष्ठ नागरिकांचं मत घ्या. काय गावामध्ये परिस्थिती? कसं आहे गावात माहोल? ते आता म्हातारपणी बोलायचं नाही. कसं काय बोलाय ना? तुम्हाला अनुभव आहे खूप. अजिबात नाही. अनेक आमदार खासदार निवडून दिल्या तुम्ही. रिकाम परत नाही. असं काय? इकडे विचार. बरोबर. काय नाव आपलं? दादा. बरं. काय माहोल काय माहित लोक? 21 ला कळेल माहोल. आता सध्या काय 21 मतदान झाल्यावर कळलं. झाल्यावर सगळ्यालाच कळलं. तसंच आता काय सांगू शकतो. अच्छा.
काय मुद्दे काय आहेत, म्हणजे नेते आलेत काय म्हणालेत, मतदान- कशावर निवडणूक व्हायली, निवडणूक आता सध्या तर काही सांगू शकत नाही माणूस. काही सांगू शकत नाही. बरं, काय नाव आपलं? यशवंत आव्हाड. बरं, कसे वारं मग पेनूरमध्ये? बरं काय नाही, आता 29 तारखेला कळेल. 29 गेल्यावर काय आता आता कसं आहे, जातीवाद चालवलंय. काय चालले जातीवाद? हे म्हणजे मतदानाचं, जरांगे जरांगे फॅक्टर, ओबीसी फॅक्टर हो, चालले. आता जातीवाद ज्याचं त्याला झालेच ना. हा. ज्याचं त्याला आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतात. त्याचं आताच काय सगळं. बरं. मतदानाचं कसं आहे, कोणी कसं करते, कोणी कसं करते, ज्याच्या त्याच्या मनावरला आहे. तरी पण कानावर काय ऐकू येते, कोणाचं नाव एक नंबरला आहे? कानावर कोणी काही म्हणते, कोणी निवडणुकीची रंगत कशी आहे, दुरंगी चौरंगी? कोणी म्हणते प्रताप पाटलाचे येते, कोणी म्हणते आपलं आशाताईचे येते, कोणी म्हणते आमचं ते हेच येते काय सुरनर. ज्याचे त्याचे ह्याचे असतात. बरं. त्याचं काय असतंय, काही ओबीसी मतदारांचा प्रभाव दिसेल यावेळेस? होईल ना. होईल का? हो, असं म्हणतात आता गावगावमध्ये ओबीसी की आम्ही आता मराठ्यांना मतदानच करणार नाही, ओबीसी उमेदवाराला मतदान करणार आहे. आता ओबीसीचे ओबीसीला करतात आणि त्याचे त्याला करतात, ओपनचे ओपनला. येईल का ओबीसी उमेदवार निवडून? आता काहीतरी होईनच ना. बरं. आता येईन तसं असंच काय हे काय. काय मामा, काय नाव आपलं? ना आम्हाला बोलत कसं काय बोलायला? काय जात नाही तर काय बोला. सर्वसामान्य जनता काय म्हणते, सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. निवडणूक कोणत्या दिशेनं जाते? बरं, काय चाले? तंबाखू खायला? तंबाखू खाता? काय मित्रा, काय नाव आहे तुझं? व्यंकटेश. बरं, काय परिस्थिती गावामध्ये? गावात काय परिस्थिती सध्या झालीच, कोणी दुपारी कोणी निवडणूक काय संध्याकाळी. म्हणाली, कोणत्या दिशेनं निवडणूक चालली आपली? काय कोणा दिवशी जे येताल ते बोलताल, आम्हाला करा ते मध्ये आम्हाला करा. हां. आमचं म्हणणं होतं जरंगे पाटलाच्या विषयी सोडावं. जरांगे पाटलांनी माघार घेतली की? सांगतील की निर्णय काही ना काही. केव्हा सांगतील जरांगे पाटील? आता म्हणणार रे बा, आम्ही सांगतो 18 तारखेला. 18 तारखेला. म्हणजे पाडापाडीचं 100% करा म्हणून लागले. हां. जे आरक्षणाला विरोध करील हां. त्याला 100% पाडा. कोण केलं आपल्या मतदारसंघात आरक्षणाला विरोध कोण केला? आता भाजप ते करू लागलं की विरोध. भाजप तर दिलं नाही चिन्ह. आता बघूत. बरं. पाडापाडीचं राजकारण, जरांगे फॅक्टर, ओबीसी फॅक्टर चालणार आहे असं उपसरपंच. बरं, काय चालेल सरपंच? काय नाही आता गावातले तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, काय माहोल आहे गावामध्ये? माहोल धोंडे सर. धोंडे सरांचा माहोल आहे. धोंडे बरं, येतील का गुरुजी निवडून? येतात की. हं. आता हाय सध्या पब्लिक माग आहे त्याच्या हं. समजायला असं तर लय बघितलं म्हणजे म्हणाले. जातीवाद झालं, ओबीसी विरुद्ध मराठा. हो, झालं तरी ते म्हणणार ना. आपल्या ओबीसी 3 उमेदवार झालेत आता. हो झाले तरी या तिघीपैकी कोण आहे स्ट्रॉंग? धोंडे सर. धोंडे सर. बरं, येतील काय? 100%. काय नाव आपलं? त्र्यंबक बालाजी चांदणी. बरं, काय माहोल? माहोल बहुत मराठा फॅक्टर चालू आहे. मराठा. काय माहिती जरांगे पाटील? रंगे पाटलाचा आणि आदेश आला नाही, त्यांच्या आदेशाची वाट बघा. बरं, परिवर्तन हवंय, नवीन माणूस कोणाला द्यायचा. सांगतील जरांगे पाटील, कोणाला मतदान करायला सांगतील? तर काय कोणाला पाठिंबा दिला काही नाही कोणा. बरं, काय नाव आपलं? गणपती काय करता आपण? मिस्त्री. काय माहोल, जनता काय म्हणाली पेनूरची? चांगले सध्या आता यायचा उमेदवार प्रताप पाटील मग आता अशा ते सुनिल ते कोणता आहे चांगला उमेदवार? आपला नेता कोणता चांगला आहे तालुक्यात? आता हे आहेत पहिल्यापासून 5 वर्ष प्रताप पाटलांनी चांगला हे केला, विकास केला. आता जरा इकडे आता हे आहेत, आता नाही आहेत कोणी. बरं बरं. काय मित्रा, काय ना आपलं? मंगेश होते. काय बारा कोणाचं आहे, निवडणूक आहे आता, काय माहित जनता? जनता तर शेवटी प्रतापराव पाटील केलीच म्हणणार आहे, कोणी काही जरी म्हणलं तरी ते. आणि लोहा कंदारला प्रतापराव पाटील शिव पर्यायच नाही. ते 4 दिवसून कोणी काय म्हणून कोणाचं काही होऊ शकणार नाही. सगळ्याला जनतेला माहीत आहे प्रताप पाटील तेच विजणार आहेत. त्याच्याशिवाय विजय त्याचा निश्चितच आहे, दुसरा कोणाचा विजय होणार नाही. सर्वसामान्य जनता काय म्हणते, सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे, गाववाडी तांड्यावर जनता काय विचार करते, निवडणुकीचे वारे कोणाकडे वाहत आहेत हे जाणून घेण्याचा उद्देश आहे. आपल्या सर्कलमध्ये ग्रामीणचे पत्रकार आहेत, उपस्थित आहे. काय कुठे आहे दौरा? काय नाही, जर शेताकडे जायचे हल्लर आले सोयाबीनची काढणे. मला सांगा आता, विश्लेषण करा, काय कसं आहे माहोल आता मतदारसंघात? सध्या आता मतदारसंघाचा विचार जर केला तर सर्वकडे जातीपातीचं राजकारण आहे. त्याचप्रमाणे आपल्या लोहा मतदारसंघात बी ओबीसी विरुद्ध मराठा हे जातीच्याच मुद्द्यावर जे उमेदवार प्रमुख जे उमेदवार आहेत 7 उमेदवार, ते त्यांनी त्यांचा अजेंडा ठेवला की बा आम्हाला जातीवरच मतदान पाहिजे.
इतर जातीचं ह्यांना ते इतर जातीचं पाहिजे नाही आणि ते मराठा समाजाला ओबीसीचं पाहिजे नाही असं त्यांचं तत्त्व ठरलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते आपापल्या नेत्याचा प्रचार ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा त्यांच्याप्रमाणे त्यांचं चालू आहे. हे जे जातीपातीचं राजकारण सुरू आहे याचा फायदा कोणाला होईल? हे म्हणजे मुळात हे जातीपातीचं राजकारण आपल्या ग्रामीण भागासाठी खूप मोठं हानिकारक आहे. शहरी भागाचा आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही सर. याचा फायदा कोणाला होईल? हे जे जातीपातीचं राजकारण सुरू झालं तर तर या आता जातीपातीच्या आपल्या राजकारणामुळे- मतदारसंघाचा लोहा मतदारसंघाचा म्हणजे विकास आपण विचार जर केला तर ओबीसी मधून 3 उमेदवार आहेत. त्यामध्ये चंद्रसेन पाटील आहेत, लिंगायत समाजामधून मनोहर धोंडे सर आहेत, लिंगायत समाजामधून दुसरे उंचीचे सुभाभाऊ नरंगले आहेत आणि मराठा समाजामधून या तालुक्याचे माजी आमदार माजी खासदार जिल्ह्याचे प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नव्यानेच आता म्हणजे त्यांच्या 3-4 वर्षापासून जे मतदारसंघात काम करत आहे त्याच्या जोरावर ते बी या ठिकाणी मत मागत आहेत. एकनाथदादा पवार आणि विद्यमान आमदार यांच्या पत्नी आशाताई शिंदे ह्या पण विकासाच्या जोरावर मतदारांना सामोरं जात आहेत. आमच्या गावामध्ये विचार केला तर या ठिकाणी आशाताई शिंदे, एकनाथदादा पवार, धोंडे सर आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सभा झालेल्या आहेत आणि सभेचं मुख्य ठिकाण आमच्या पेनूरचं म्हणणं की हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक. आपण आता जातीपातीचं राजकारणाचं या ठिकाणी आपण बोलत आहोत, पण पेनूरचा जर आम्ही विचार केला तर आमच्या पेनूरची जनता ही खूप प्रेमाने भक्तिभावाने एकत्र राहणारे. जातीपातीचा प्रेम आमच्या गावाशी म्हणजे पेनूरशी काही संबंध नाही आहे. आमचा संबंध इथला जर विचार केला आम्हाला आजूबाजूच्या गावाचाही काही संबंध नाही, पण इथली जी जनता आहे किंवा युवक म्हणा, ज्येष्ठ नागरिक म्हणा, महिला भगिनी म्हणा, तर आम्ही सर्वजण इथं हिंदू मुस्लिम एकतेचे एक सय्यद बाबाचे मंदिर आहेत त्या मंदिराला आमच्या म्हणजे गावासह परिसराचं एक मोठ्या भक्तिभावाने त्या ठिकाणी आम्ही श्रद्धेने त्या ठिकाणी पाहतो आणि त्या सय्यद बाबाच्या प्रांगणामध्येच या ठिकाणी त्या जाहीर सभेचं हे तिथं ते आयोजन झालेलं आहे. 1-2 सभा बाकी आहेत आणि त्या सभेचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 सभा झाल्या. त्या 4ही सभेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आता त्याचं रूपांतर कोण्या उमेदवाराला होणार आहे, कोण्या पक्षाला होणार आहे ते येणारा काळ ठरणार आहे. 20 तारखेला मतदान होईल, 23ला आपल्याला समजून जाईल पेनूरमध्ये मतदान किती होणार आहे. आणि माझी एक म्हणजे ग्रामीणमधून पत्रकार म्हणून एक इच्छा आहे की बाबा यापुढे तरी म्हणजे या नेत्यांना एक माझे आव्हान आहे की बाबा मी एक छोटासा म्हणजे लिंगायत समाजामधून येतो मी, परत समाजाचं राजकारण कोणीही करू नये, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं. ग्रामीण भागाचे शेतकरी जे वर्ग आहेत आमचे त्यांना फक्त विकास पाहिजे. त्यांना तुमच्या राजकारणाशी, तुमच्या जातीशी, तुमच्या पातीशी किंवा कोण उमेदवार कोण्या जातीचे ह्याचा काही संबंध नाही आहे. आणि कृपया करून तुम्ही बी उमेदवारांना असे सर्वच जे उमेदवार आहेत प्रमुख त्या उमेदवाराला कशी दुरंगी आहे चौरंगी आहे लढत या ठिकाणी म्हणजे लढत या ठिकाणी आता मुख्य लढत जर म्हणलं तर 4 उमेदवार आहेत सर. त्यामध्ये 4 उमेदवारांमध्ये वर्चस्व कोणाचं राहील? त्याच्यामध्ये एकनाथदादा पवारचं ग्रामीण भागामध्ये बरेच प्रमाणात नाव आहे युवकामध्ये. ते 2 नंबरला म्हणजे 2 नंबर म्हणून नाही त्याच्यामध्ये वर्चस्व ग्रामीण भागामध्ये त्याच्यामध्ये झालं तर मनोहर धोंडे सरांचं आहे. आता म्हणजे निवडणुकीचा प्रचार जर म्हणलं तर लोहा मतदारसंघाचा सर्वात पहिल्यापासून सुरुवात उमेदवार करणारा आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचणारा उमेदवार म्हणलं तर या ठिकाणी पहिलं नाव प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचं घ्यायला लागलं. त्यांचा प्रचार आणि त्यांनी आतापर्यंत सगळ्यात जास्त अनेक निवडणुका लढवल्या सर. जसं म्हणावं तसं त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यावेळेस मिळेल का? हां यावेळेस मिळेल सर. कारण ते राजकारणच आपलं निवडणूकच जातीच्या पातळीवर झाली ना. बरं. त्यामुळं मग प्रत्येक समाज आपापल्या उमेदवाराला मतदान करणार आहे. या ठिकाणी मग लिंगायत समाजाचं जास्तीत जास्त मतदान धोंडे सरालाच होईल. शिवाभाऊ लिंगायत समाजाचे आहेत पण त्यांना लिंगायत समाजाचं मतदान खूप कमी प्रमाणात होईल सर. हां आणि मग दुसरा जर विचार केला ह्या ठिकाणी एकनाथदादा पवार आहेत, तालुक्याचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत, आशाताई आहेत. या 4 उमेदवारांमध्ये पण प्रबळ लढत आहे आणि या 4पैकी कोणी एक विजय होईल सर. लोहा मतदारसंघामध्ये चौरंगी निवडणूक रंगेल असं सर्वसामान्यामध्ये बोललं जातं. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे डिजिटल माध्यम जनतेचे मत. मी फेरोज मनियार. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर सतत पाहायचे असेल तर तालुक्यातील अपडेट पाहायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज जनतेचे मतला फॉलो करा. मी फेरोज मनियार.